त्या टप्प्यामध्ये आपलं नागपूर रत्नागिरी हायवेचं जे काम चालू आहे किंवा कागल निडोरी रस्त्याचं जे काम चालू आहे यामध्ये मोठी 200 झाडं देशी झाडं आपण आयडेंटिफाय केले आणि हे एजन्सीच्या मदतीने या झाडांचं पुनर्रोपण आपण या पहिल्या टप्प्यामध्ये करत आहे. तर आता हे काम आज सुरू झालेलं आहे. आज आपण 10 झाडं लावलेले. पुढच्या 1 महिनाभरामध्ये आपण ही 200 झाडं लावणार आहे. यामध्ये ज्यांनी असं पुनर्रोपणाचं काम केलेलं आहे असे तज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढे एजन्सीची जबाबदारी ही झाडं जगवण्याची आहे. देवस्थान समितीचं यामध्ये लक्ष राहणार आहे आणि वन विभागाच्या नियंत्रणाखाली आपण हे काम करणार आहे. आता 200 झाडं आपल्याला लावायचे आहेत आणि पूर्ण आराखड्यामध्ये जो आपला 4 किलोमीटरचा पायवाट आहे आणि अजूनही जी जागा आपली देवस्थानची आहे यामध्ये 2000 झाडं असं पुनर्रोपणाने मोठी देशी झाडं पुनर्रोपणाने लावण्याचं आपलं नियोजन आहे आणि त्या पद्धतीने काम केलं जाईल. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.